कारण यांनी गद्दारी जी केलेली आहे, गद्दारी तुमच्या आमच्याशी केलीच. गद्दारी स्वतःच्या आईबरोबर केले, गद्दारी शिवसेनेबरोबर केले, गद्दारी तुमच्याबरोबर केले. आणि एवढंच नव्हे तर जो उल्लेख आता संजय राऊत यांनी केला, राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे चोरले जात आहेत, चांदीच्या विटा चोरल्या गेल्या आहेत. शिवसेनेने देणगी दिली होती, तिचं काय झालं माहिती नाही. चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्याचं काय झालं माहिती नाही. शिलापूजन स्वतः शिवसेना प्रमुख गावोगावी फिरले होते, यवतमाळमध्ये सुद्धा आले होते. तिकडे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांनी पिंजून काढला होता. राम मंदिर वही बनाएंगे, काय एक वातावरण झालं होतं. आणि तमाम हिंदूंना यांनी सगळ्यांनी साथ घातली होती. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारे हे भारतीय जनता पक्ष आहे. आज हा हिंदुत्वाचा अपमान आहे. ही गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी हिंदुत्वाशी केलेली आहे, गद्दारी या देशातल्या हिंदूंशी केलेली आहे. जाब फक्त या गद्दाराला विचारून नाही चालणार, जाब भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. आपल्याकडे काय होते की जेवढ्याच तेवढं करून आपण विसरून जातो. ज्याप्रमाणे विधानसभेत आपलं सरकार यांनी पाडलं, गद्दारी करून पाडलं. 2.5 वर्ष तुम्ही राग तुमचा धुमसट ठेवला होता आणि तो राग त्यांना लोकसभेमध्ये दाखवून दिला. यांना काय वाटतंय की आता काही नसताना काही केलं तरी चालतंय. लोकांची स्मरणशक्ती किती आहे? किती आंदोलन करतील? 1 आठवडा करतील, 1 महिना करतील, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 3 वर्षांनी जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्ही बघू. नाही, हा राग विश्वासघाताचा जो राग आहे तो धुमस्ता ठेवला पाहिजे.